उत्तर आफ्रिकेतील मोहिमेदरम्यान इरविन रोमेल यांना एक त्रासदायक प्रकार प्रकर्षाने जाणवू लागला. त्यांच्या हालचालींचा अंदाज शत्रू अत्यंत अचूकपणे लावत होता. भूमध्य समुद्र ओलांडणारे पुरवठा ताफे मध्येच अडवले जात होते. लिबियाकडे जाणारी इंधनाची जहाजे एकतर बॉम्बने उडवली जात होती किंवा त्यांचा मार्ग बदलण्यास भाग पाडले जात होते. रोमेल यांनी केलेल्या आक्रमणांना तोंड देण्यासाठी शत्रू आधीच सज्ज असायचा. इतकेच काय, तर अगदी शेवटच्या क्षणी केलेल्या बदलांनी सुद्धा शत्रू चकित होत नसे. या सर्वांवरून रोमेल यांनी असा निष्कर्ष काढला की कमांडच्या सर्वोच्च पातळीवर नक्कीच कुठेतरी माहिती फुटत आहे. त्यांनी नंतर नमूद केल्याप्रमाणे वरच्या स्तरावर नक्कीच कुठे ना कुठे मोठी गळती म्हणजेच माहितीची चोरी होत असावी. मात्र रोमेल यांना जे माहीत नव्हते ते त्याहूनही भयानक होते. ब्रिटिश सैन्य जर्मनीचे गुप्त संदेश वाचत होते. अल्ट्रा प्रकल्पाद्वारे ब्रिटिश सैन्य एनिग्मा मशीन्सद्वारे होणारा संदेश व्यवहार उलगडत होते, ज्यामध्ये रोमेल यांच्या स्वतःच्या मोहिमांचा संदेशांचाही समावेश होता. अशा प्रकारे डेझर्ट फॉक्स म्हणून ओळखले जाणारे रोमेल एका अशा शत्रूशी लढत होते ज्याला त्यांचे बेत आधीच माहीत असायचे.